जय शिवराय. अमोल ते अनमोल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर आजचा व्हिडिओ हा फार गरजेचा आहे असं मला वाटतं, कारण एक वाद आपण माध्यमांमधून, प्रसार माध्यमांमधून, समाज माध्यमांमधून सातत्यानं गेल्या 1-2 दिवसापासून ऐकत असाल, आणि तो वाद म्हणजे वाय आय किल्ड गांधी या चित्रपटामध्ये मी साकारलेली नथुराम गोडसे ही भूमिका. त्यामुळे अनेकांचे अनेक प्रश्न आहेत, अनेकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे की अमोल कोल्हेनी ही भूमिका स्वीकारायला नको होती, आणि त्यातही आता 2019 मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या दोन गोष्टींचा संबंध जोडला जातो, आणि त्यामुळे कलाकार म्हणून नेमकी मी ही भूमिका का स्वीकारली हे सांगणं फार गरजेचं आहे. एक गोष्ट मी खूप स्पष्ट आणि स्वच्छ सांगू इच्छितो, ते म्हणजे मी कधीही वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा सार्वजनिक आयुष्यामध्ये नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण किंवा महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन कधीही केलेलं नाही, कधी करणारही नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आज मी सार्वजनिक जीवनात असताना या गोष्टीचा जो संबंध जोडला जातोय, तर हेही मी स्पष्ट करू इच्छितो की सदर चित्रपटाचं जे चित्रीकरण आहे हे 2017 साली झालेलं आहे. तरी सुद्धा काहींनी असं विचारलं की मग ही भूमिका तुम्ही स्वीकारण्याचं नेमकं कारणच काय, आणि ते सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ. हे करत असताना कलाकार म्हणून एक जी बाजू आहे ही मला वाटतं मांडणं फार गरजेचं आहे. ही बाजू प्रत्येकाला पटली पाहिजे असाही माझा आग्रह नाही, परंतु ही बाजू समोर येणं तितकंच गरजेचं आहे. कलाकार म्हणून जेव्हा मी काम सुरू केलं की कोणतीही कलासृष्टीची पार्श्वभूमी नसताना मी आधी एमबीबीएस पूर्ण केलं. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर मी कला क्षेत्रात पदार्पण केलं, आणि त्यानंतर कला क्षेत्रातल्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर मला एक फार महत्वाची भूमिका मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची राजा शिवछत्रपती या मालिकेत. राजा शिवछत्रपती मालिका ही 2008-2009 साली ही मालिका पूर्ण झाली. या मालिकेनं मला ओळख मिळवून दिली, या मालिकेनं प्रचंड प्रसिद्धी दिली. या सगळ्या गोष्टी जरी वास्तवात असल्या तरी सुद्धा ही मालिका संपल्यानंतर काय, हा नक्कीच कलाकार म्हणून एक फार मोठा प्रश्न माझ्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा होता. आणि त्यानंतर जे शंभूराजे नाटक बंद झालं होतं या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान, ते नाटक मी पुन्हा सुरू केलं. त्यानंतर वीर शिवाजी ही मालिका कलर्स हिंदीवर केली, परंतु दुर्दैवानं ती मालिका अर्ध्यावरच बंद करण्यात आली. आणि एक सातत्यानं एक प्रश्न निर्माण होत होता की यानंतर काय. त्यानंतर एक कुजबूज ही इंडस्ट्रीमध्ये नक्कीच सुरू होती, ती म्हणजे की अमोल कोल्हे आता टाईपकास्ट होणार का, किंवा अमोल कोल्हेला पुढची भूमिका मिळणार की नाही मिळणार. यानंतर अनेक प्रयत्न खरं तर केले. ऑन ड्युटी 24 तास सारखा सिनेमा असेल, रणभूमी सारखा सिनेमा असेल, रंगकर्मी सारखा सिनेमा असेल, मराठी टायगर्स सारखा सिनेमा असेल, परंतु कलाकार म्हणून या सिनेमांना राजा शिवछत्रपतीच्या तुलनेत यश त्या प्रमाणात मिळालं नाही. अर्थात या दोन भूमिकांमध्ये किंवा नंतर साकारलेल्या भूमिकांमध्ये जमीन आसमानाचं अंतर होतं, आणि एक मनापासून इच्छा होती अगदी राजा शिवछत्रपतीपासून, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जे व्यक्तिरेखा आहे ती साकारण्याची. आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू होते. माझ्या जे जवळचे लोक आहेत त्यांना याविषयी पूर्ण कल्पना आहे की यासाठी खरं तर जंग पछाडलं होतं. अगदी 2009 पासून आम्ही जंग पछाडत होतो. अनेक वाहिन्यांना अप्रोच केलं होतं, अनेक निर्मात्यांना अप्रोच केलं होतं, याविषयी मालिका करता येईल का, याविषयी चित्रपट करता येईल का, या सगळ्या गोष्टींचा आम्ही उहापोह करत होतो. आणि त्यानंतर एका वाहिनीनं ही संधी दिली, आणि ती संधी दिल्यानंतर ही गोष्ट खूप थोड्या जणांना ठाऊक आहे की माहुलीला, साताऱ्यामध्ये माहुलीमध्ये याचं चित्रीकरण झालं होतं, आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते याचा मुहूर्त सुद्धा झाला होता. परंतु 11 दिवसांचं चित्रीकरण झालं जानेवारी महिन्यामध्ये, आणि 11 दिवसांचं चित्रीकरण झाल्यानंतर अचानक वाहिनीनं सांगितलं की सदर मालिका आपण प्रक्षेपित करणार नाही आहोत. हा खरं तर माझ्यासाठी एक फार मोठा धक्का होता, कलाकार म्हणूनही धक्का होता, कारण संभाजी महाराजांची मालिका करण्यासाठी कोणीही तयार होत नाही म्हटल्यानंतर आपणच स्वतःच्या निर्मिती संस्थेद्वारे याची निर्मिती करायची, हा आमचा विचार होता. आणि 11 दिवसांचं चित्रीकरण झाल्यानंतर अचानक वाहिनीने सांगितलं होतं की आता आपण ही मालिका प्रक्षेपित करणार नाही आहोत. त्याचं कारण आजतागायत मला समजलेलं नाही, पण तो एक फार मोठा धक्का कलाकार म्हणूनही होता. राजा शिवछत्रपती नंतर एक महत्वाची भूमिका करण्याचा जो एक कलाकार म्हणून जी इच्छा होती, जो मानस होता, या सगळ्या प्रयत्नांना कुठेतरी खीळ लागली होती. आणि त्याच दरम्यान माझ्यासमोर एक हिंदी चित्रपटाची
ही ऑफर आली आणि हिंदी चित्रपटामध्ये भूमिका विचारल्यानंतर मला सांगण्यात आलं की ही नथुराम गोडसेंची भूमिका ही 2017ची घटना आहे. मुळात मी स्वतः कधीही या विचारधारेचं समर्थन करत नाही किंवा त्या घटनेचं समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या स्वतःच्या मनामध्ये या विचारधारेविषयी एक वेगळी भावना आहे आणि त्यामुळे ही भूमिका करावी का याविषयी माझ्या मनात खरोखर संभ्रम होता. तसा संभ्रम मी निर्माता आणि दिग्दर्शक, त्याचे निर्माते कल्याणी सिंग आणि मानदीप सिंग जी आहेत आणि दिग्दर्शक अशोक त्यागी आहेत यांच्या समोर मी हा माझा संभ्रम मांडल्यानंतर त्यांनी मला जी गोष्ट सांगितली ती म्हणजे कोर्टात त्यावेळी जेव्हा या संपूर्ण घटनेची, दुर्दैवी घटनेची सुनावणी झाली तेव्हा नथुराम गोडसे यांनी जे सांगितले त्या संदर्भात तुम्हाला फक्त तेवढी भूमिका करायची हे मला सांगण्यात आलं आणि त्यानंतर ज्या गोष्टीला एवढंच मर्यादित ही गोष्ट आहे. कलाकार म्हणून माझ्यासाठी 2 गोष्टी फार महत्वाच्या होत्या. एक म्हणजे मी कलाकार म्हणून शोधत असलेली ओळख, त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका किंवा चित्रपट करण्यात तब्बल 8 वर्ष येत असणारं अपयश, त्या अपयशानंतर मिळालेली एक संधी आणि दुर्दैवानं अचानक 11 दिवसात बंद झालेलं त्याचं चित्रीकरण. त्यामुळे नक्कीच कलाकार म्हणून एक नैराश्य होतं आणि एक ओपनिंग ज्याला आपण शोधत असतो ते ओपनिंग मला समोर असं दिसलं की हिंदी चित्रपटामध्ये एक भूमिका करण्याची एक महत्वाची संधी समोर आली, जरी ती विचारधारेशी जुळत नसली तरी सुद्धा. यानंतर मी काही जणांशी चर्चा केल्यानंतर मला अनेकांनी ही गोष्ट सांगितली की निगेटिव्ह भूमिका किंवा एखाद्या खलनायकाची भूमिका गेली म्हणून ती व्यक्ती खलनायक होत नाही. म्हणजे आपल्याकडे अनेक सन्माननीय अपवाद आहेत, अनेक सन्माननीय कलाकार असे आहेत की ज्या कलाकारांनी खलनायकांची भूमिका केली परंतु त्यांची विचारधारा किंवा त्यांचं व्यक्तिगत आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं. म्हणजे स्वर्गीय निळूभाऊंचं उदाहरण आपल्यासमोर आहे, प्राणसाहेबांचं उदाहरण आपल्यासमोर आहे. इतकंच कशाला तर रावणाची भूमिका करणारे, कंसाची भूमिका करणारे परंतु वैयक्तिक आयुष्यामध्ये वेगळं करणारे, या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. तर तू हा विचार का करतोस? आणि या संपूर्ण द्वंद्वामध्ये मी ही भूमिका स्वीकारली. ती भूमिका स्वीकारल्यानंतर 2017मध्येच याचं चित्रीकरण, मला वाटतं साधारणतः ही प्रोसेस जानेवारीच्या आसपास सुरू झाली, मार्चमध्ये याचं चित्रीकरण संपलं. हे चित्रीकरण संपल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची मालिका किंवा चित्रपट करण्याविषयी आम्ही प्रयत्न सुरूच ठेवले होते. एक काळ असा आला होता की अगदी कोऑपरेटिव्ह लेव्हलवर आपण याचा चित्रपट बनवू शकतो का याचाही आम्ही विचार केला, पण त्यातही आम्हाला अपयश आलं. आणि नंतर जुलै 2017मध्ये झी मराठी या वाहिनीनं छत्रपती संभाजी महाराजांवरची मालिका स्वराज्य रक्षक संभाजी ही करण्यासाठी तयारी दाखवली आणि त्यानंतरचा प्रवास हा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्यानंतर आता अचानक म्हणजे मधल्या काळामध्ये मला हे समजलं चित्रीकरण संपल्यानंतर, चित्रीकरण संपता संपता वाय आय किल्ड गांधी या सिनेमाचं दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यामध्ये काहीतरी वाद झाले होते. ते वाद काय होते, कशासाठी होते, कलाकार म्हणून माझा त्याच्याशी संबंध नव्हता, परंतु हा सिनेमा पुढे जात नाही हे त्यावेळी मला समजलं होतं. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, छत्रपती संभाजी महाराजांची मालिका ही त्यानंतर घडली. त्यानंतर 2017 साली जेव्हा मी हा चित्रपट स्वीकारला किंवा हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला, ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला, जरी ती माझ्या विचारधारेशी मिळती जुळती नसली तरी सुद्धा कलाकार म्हणून ती त्यावेळेची माझी गरज होती हे मला वाटतं आपल्या सगळ्यांना नक्कीच समजून नक्की आपण घ्याल. आणि महत्वाची गोष्ट आहे की आज अचानक 2 दिवसांपूर्वी मला समजलं की निर्माते आणि दिग्दर्शकांमधले जे वाद होते ते वाद मिटलेले आहेत आणि हा चित्रपट आता OTTवर प्रदर्शित होतो. आणि ही बातमी जेव्हा माध्यमांमध्ये आली, या माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर अनेकांनी अनेक पद्धतीने टीका केली. अनेक जण या घटनेच्या विरोधात आहे, कोणत्याही हत्येचं कधीही समर्थन करता येऊ शकत नाही, करू नये या मताचा, आणि या मतावर मी तितकाच ठाम आहे. आणि टीका जे करतायत त्यांना ते टीका करण्याचं नक्कीच स्वातंत्र्य आहे, त्यांचं ते वैचारिक स्वातंत्र्य आहे. परंतु नक्कीच कलाकार म्हणून 2017मध्ये यांच्यापैकी कुणीही जे मला विचारायला आले की नेमकं कलाकार अमोल कोल्हेचं काय चाललंय आणि नेमका कलाकार अमोल कोल्हेला संधी मिळत नाही का, हे जे विचारायला आले असतील त्यांची टीका मी नक्कीच गृहीत धरतो. आणि इतरांनी टीका करणं हे त्यांचं वैचारिक स्वातंत्र्य आहे, हे मी प्रामाणिकपणे तीही टीका मी स्वीकारतो. परंतु कलाकार म्हणून
मला वाटतं ही माझी भूमिका मांडणं ही अत्यंत गरजेची गोष्ट होती. बरं, सदर सिनेमाचं मी कुठेही तुम्हाला प्रमोशन करतानाही दिसलेलो नाही. सदर सिनेमाच्या संदर्भातली माझी भूमिका मी समाज माध्यमांवर सुद्धा स्पष्टपणे मांडलेली आहे. कलाकार म्हणून 2017 मध्ये असणारी गरज, कलाकार म्हणून 2017 मध्ये असणारी परिस्थिती ही संपूर्णपणे वेगळी होती. याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आणि त्याचबरोबर 2017 मध्ये जेव्हा ही भूमिका स्वीकारली तेव्हा मी स्वप्नातही हा विचार केला नव्हता की 2019 मध्ये मी सक्रिय सार्वजनिक जीवनात येईल किंवा मी निवडणूक लढवेल. कारण 2014 ते 2016 मी शिवसेनेशी संलग्न होतो आणि पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या निवडणुकीनंतर मी तीही जबाबदारी सोडून मी शिवसेनेतून सुद्धा अलूफ झालो होतो. ही सुद्धा गोष्ट अनेकांना ठाऊक आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की कलाकार म्हणून 2017 मध्ये मी घेतलेला निर्णय आणि 2022 मध्ये सिनेमा प्रदर्शित होत असताना माझी भूमिका मी स्पष्ट केलेली असताना देखील या दोन्हीचा संबंध जोडला जाऊ नये अशी माझी खरं तर अपेक्षा आहे, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि यामध्ये ज्यांना कोणाला टीका करायची त्यांना नक्कीच वैचारिक स्वातंत्र्य आहे. परंतु 2017 मध्ये कलाकार म्हणून मी कोणत्या स्थितीतून जात होतो, 2017 मध्ये कलाकार म्हणून नेमकी माझी काय ओढाताण होत होती हे माझ्या जवळच्या व्यक्तींना चांगलंच ठाऊक आहे. आणि त्या जवळच्या व्यक्ती या नक्कीच माझ्या सोबत ठामपणे उभ्या आहेत. आणि 2017 मध्ये केलेल्या भूमिकेचा संदर्भ देऊन आत्ता सार्वजनिक जीवनात जी भूमिका घेतलेली आहे, कारण 2019 नंतर मी सार्वजनिक जीवनात घेतलेली भूमिका ही नक्कीच पब्लिक डोमेनमध्ये आहे. संसदेमध्ये केलेली सगळी भाषणं पब्लिक डोमेनमध्ये आहेत, जाहीर सभांमध्ये केलेली भाषणं पब्लिक डोमेनमध्ये आहेत. आणि यामध्ये कुठेही मी या दुर्दैवी घटनेचं किंवा नथुराम गोडसे या व्यक्तिरेखेच्या उदात्तीकरणाचं कुठेही मी समर्थन केलेलं नाही. हे मी तितक्याच प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. इतकंच काय, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अगदी मी 2014 ते 16 मध्ये शिवसेनेत जेव्हा सक्रिय होतो तेव्हा देखील या बाबीचं मी कधीही वैयक्तिकरित्या समर्थन केलेलं नाही. त्यामुळे माझी वैयक्तिक विचारधारा आणि मी केलेली भूमिका याची कृपया गल्लत होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. जय शिवराय.